लँड झालं आणि जेन्ना हांगा बाकीचे आमचे प्रवक्ते उलयताले, जेन्ना आमचो आमदार कार्लोस पेरेरा उलयतालो तेन्ना हांवें थंय न्यूज पळयली की त्या सभे भितर एक 9 वर्साचो ल्हान भुरगो वो मिसींग जाला. हांगा मिडियाच्या माध्यमांतल्यान हांव ह्या देशाच्या प्रायम मिनिस्टराक सांगपाक सोदता की पयलीं त्या भुरग्याक सोदून काडात, मागीर तुजें भाशण चालू जावन. कित्याक जेन्ना तूं आज गोंयांत येवपाचो आसा म्हूण जेन्ना आमकां कळ्ळें आनी जेन्ना जे गोंयचे आज कोर इश्यू आसात, जे मुद्दे आसात, हाचेर आज आमी प्रधानमंत्र्याक जाप विचारिल्ली. हांव सगळ्या मुद्द्याचेर वचना, एक 2-3 नेमकेच तुमकां सांगता जे म्हाका दिसता प्रत्येक गोंयकाराच्या काळजाक आणि प्रत्येक गोंयकाराच्या उदरगतीक आणि गोंय सांबाळपाक हे प्रश्न अत्यंत गरजेचे आसा. आणि तातूंतलो एक म्हणटा तो हांवें सांगिल्लें की आज जेन्ना प्रधानमंत्री जेन्ना येतलो तेन्ना ताणें कळसा बंडुराचे DPR बाबा फाटल्यान घेतला म्हणून पत्र घेवन येवचें अशें हांवें ताका मागिल्लें. आता तो लँड जाला, पळोवया तो आतां म्हजे कदाचित हांव उलयता आसतना मे बी तो उलयता आसतलो. तो अपेक्षा दवरया की प्रधानमंत्री कळसा बंडुरा प्रोजेक्टाचो DPR फाटल्यान आज घेतलो. दुसरें ताका हांवें विचारिल्लें की नीती आयोग जे इन्स्टिट्यूशन इज हेडेड बाय द प्रायम मिनिस्टर, जाणें आमकां सदांच सर्टिफिकेट दिल्या की गोंय राज्य म्हणटा तें पयल्या स्थानार आसा इन टर्म्स ऑफ अनएम्प्लॉयमेंट. आज सांगपाक तुमकां खूब दूख भोगता की ह्या देशाची 10 एप्रिल 2024 जो रिपोर्ट आयला, ह्या देशाची एव्हरेज अनएम्प्लॉयमेंट रेट इज एट 3.17%. म्हणल्यार 3%चेर ह्या देशाची एव्हरेज अनएम्प्लॉयमेंट रेट आसा. आणि तुमकां आयकून खूब आश्चर्य जातलें की गोंय म्हणटा ते 3 पटीन, म्हणजे आमी गोंय जवळपास 10%चेर आसा. आज गोंय नंबर 1 जाल्ले आसा इन टर्म्स ऑफ अनएम्प्लॉयमेंट. सो म्हाका खात्री आसा की जेन्ना आज प्रधानमंत्री गोंयांत आयला तेन्ना ते गोंयच्या युवकांक 1,20,000 गोंयकाराचे युवकांक आज रोजगार घेवन आयले आसतले अशी आमी आशा बाळगुया. 60 वर्सां लिबरेशन जाली आणि ह्या सरकारान बरो मोठ्या दबाजान एक कार्यक्रम केलो. नरेंद्र मोदीच्या सरकारान फायनान्स मिनिस्टरान सांगले की गोंय राज्याक आमी 300 करोड रुपये अलॉट करता. मुख्यमंत्र्यान ट्वीट मारून फायनान्स मिनिस्टराक थँक्यू केल्लो. तेन्ना म्हाका खात्री आसा की आज जेन्ना प्रधानमंत्री आतां देंवले आसतले दाबोळेर तेन्ना आमकां 150 करोडाचो चेक हाडला आसतलो अशें आमी फाल्यां सकाळच्या पेपराचेर वाट पळोवया. कित्याक 300 करोडाचे आजुनी 150 करोड ह्या केंद्र सरकारान गोंय राज्याक दिल्ले. सो फाल्यांची आमी पेपर काडून पळोवया की आमकां 150 करोड बीन येता काय म्हणून. आता हे हांव कित्याक उल्लेख करता, आता त्या भाशणान थंय गोंय राज्याचो भारतीय जनता पार्टीचो अध्यक्ष आमच्या उत्तर गोंयच्या इंडिया आघाडी कॅन्डिडेटाक प्रश्न करता आतांच 15 मिनटां पयलीं की ही सेइंग की एडवोकेट रमाकांत खलप has to clarify whether he stands with the statement of Captain Viriato Fernandes. ताणे ज्या संविधानाचेर कॅप्टन विरियाटो फर्नांडिसान जो उल्लेख केलो, जे तो उलयलो, तो आता आमच्या उमेदवाराक विचारता की बाबा तूं ताका सहमत आसा का म्हणून. हांव ह्या बीजेपीच्या अध्यक्षाक सांगपाक सोदता, आज हांगा आमची स्क्रीन ना, स्क्रीन मातशी रस्त्याच्या त्या सायडीन उरली, नाल्यार हांगा बशिल्ल्या सगळ्या जनतेक हांव दाखयता आशिल्लो की ह्या सदानंद शेठ तानावडेची लायकी ना आमच्या उमेदवाराचेर उलोवपाची, कित्याक ताका ह्या देशाचो तिरंगा कसो धरप तो कळना. कसो विचार तुला सांगा पळयला. आणि ही जी संधी म्हाका जी मेळ्ळी ती मी काय मोठे केलं असं नाही म्हणते, देवीन आणि तुम्ही ते करून घेतलं. विधानसभेचे आमदार 6 वेळा केल्यात, उत्कृष्ट आमदार ते कार्य मी केले म्हणून ह्या विधानसभेत माझं अनेक वेळा गौरव केला. दिल्लीत तुम्ही धाडल्यात, 18 महिन्याची कारकिर्दीत जे कार्य माझ्या हातून घडले
ते सरकार बरखास्त झाल्यानंतर इंडिया टुडे नावाच्या एका वर्तमानपत्रात मॅगझिनचे सगळ्या मंत्र्यांच्या कारकिर्दीची तपासणी केली आणि 5 मंत्री निवडले, उत्कृष्ट काम केलेले 5 मंत्री, त्यात तुमचो हो आमदार खासदार मंत्री रमाकांत पाटील निवडले. हे भाग्य मात्र, त्याबद्दल म्हाका गर्व ना, अभिमान आसा की जे मतदान तुम्ही केले, जो विश्वास तुम्ही माझ्यात ठेवला, त्या विश्वासाचे सार्थक माझ्या हातून घडले, हे मला खूप ही देवीच्या प्रार्थना. ज्यांना सुरुवातीक आमदार झालो तेव्हा माझ्याबरोबर ह्या भागातले अनेक सादेव नाईक, रामचंद्र पेटकर, दत्ता खानोळकर, अशा बगळी अनेक नावं माझ्या समोर येतात. हे सगळे माझे जुने ज्येष्ठ सहकारी आज आमच्यांना. पण ह्या भूमीच्या रंगा उभे रावता असताना म्हाका ते दिसतात खंय स्वर्गातल्यान ते म्हाका आशीर्वाद दितात. हो माझा भावनिक प्रश्न आसा आणि त्यांनी जी शक्ती दिली त्या शक्तीच्या आधाराचेच आम्ही काम करतो. त्या देवीचा जो आर्क असा समोर ते अनेक वर्षांकडे जाल्ल्या कारणान तो ह्या भागात गावेकडचो भाग कोसळून गेला आणि सादेव बगळी रामजी हे जे त्यावेळचे माझे कार्यकर्ते, ज्येष्ठ कार्यकर्ते म्हाका म्हणून लागले, त्यावर आता तुम्ही म्हाका भाई म्हणटालो, तर त्या काळात ह्या भागातले ज्येष्ठ सगळे लोक म्हाका अगदी आपुलकीच्या नावान उलयताले, रमा काहीतरी करू नये आणि त्यांना खबर आसा रमाचा पाकिट कितका मोठा हा त्यांना खबर आहे. ते माझ्याकडे अपेक्षा करीत असे, पण काहीतरी प्रयत्न करून हे आमचे बंधारे फुटून तुटून होतात. रामचंद्र पेटकर अगदी पोट तिडकीन म्हणत सगळं वायंगळ शेत आमच्या पुढे काय करू. आज त्या बंधाऱ्याचे लोक बरी पार्टी वगैरे करतात. परवा मी त्यावर बिअरचे बाटले खूप दिसले ना, तुम्हाला खबर काय म्हणतो. पारशातल्या मोरजी आहे, पारशातल्या मानाने जाऊ आहे बसतो. आमच्या सदैव नायकाच्या डोक्यात काहीतरी बंद PWD काय पैसे नाही हो तेव्हा. शेतीसाठी लागणारे ट्रॅक्टर घेतले आणि ती रस्त्याची आखणी करतात झालो. असे आणि अनेक प्रकार आम्ही करीत गेले, जनतेच्या सहकार्याने करीत गेले आणि प्रत्येक वेळा काहीतरी दुसऱ्याकडे शिकवून माझ्यात सगळी बुद्धी देवाला मागा दिला असं नाही. पण वाचन, मनन, जाणत्याचे अनुभवाचे बोल याच्या आधाराचे काही गोष्टी करीत गेले. पहिले भाषण विधानसभेत करता असताना हल्लीच परत ते भाषण वाचले. 5 मार्च बघा 50 वर्ष झाली आहे घटनेनंतर. हल्ली 5 मुद्दे त्यावेळेला आम्ही हाता वाचल्यानंतर मला स्वतःच आश्चर्य दिसून आले. अरे त्यावेळी ती बुद्धी कशी सुचली असत बघा. नवं आमदार, मी शैक्षणिक आमच्याकडे कमतरता असा हो प्रश्न मांडलो. आम्ही गोवा विद्यापीठ जाय म्हणून विद्यापीठ जाऊन जाय म्हणून प्रश्न मांडलो. पेडण्यान इंडस्ट्रियल एस्टेटची गरज असा हो मुद्दो मांडलो. कितले घरांचे डिमॉलिशन करपाक हांव हायकोर्टाचे जजमेंटाचे कांय म्हणना, कित्याक हांवें हायकोर्टा जजमेंट वाचला आनी हांवें पळयला की ते जजमेंट 2 वस्तू आसात तिंगा. एक CRZ इश्यू आनी दुसरो गोवा पंचायत राज एक्ट. मनान दवरूंक जाय की CRZ आमचो 19 फेब्रुवारी 1991 आयिल्लो. सो 19 डानियल डिसोजा मातशें आयक सामकें 19 फेब्रुवारी 1991 पयलें कितें आशिल्लें जाल्यार तुजें CRZचे केस काडूंक जायना. देखून हायकोर्टान कितें म्हणलां, तुगे परमिशन आहा तें दाखय अंडर पंचायत राज एक्ट. थिंगा लोकांक त्रास जाल्या. आयज तुमी म्हाका विचारलें जाल्यार म्हगे पोन्ने घर आहा तें मोरगांव खोर्जुआन एक पोन्ने घर आसा, म्हाका डॉक्युमेंटूय नासतलें
कन्स्ट्रक्शन लायसन्स सोड डॉक्युमेंट केन्ना बांदलोले एक फातोर आहा देखून थिंगा सोकला म्हाका पडटा केन्ना बांदलो ते 200 वर्सां फाटीं आनी ते कोरलें गोर 1925 बांदलो ते फातराचे आहा थिंगा देखून आमकां खबर आसा केन्ना बांदलो आनी तेच आनी दुसरें गोर आमच्या बांदलो ते 1798 तुमचे खंय डॉक्युमेंट आसतले सो लोकांक त्रास जाला आनी हांव सद्दां एक म्हणटा केन्ना लोक आमचे फुडें येता आमी कबूल लोकांक हेल्प करता आनी आमकां जायना जाल्यार ती फेलियर जाता सरकाराक एक हातीन भरपूर पावर आसता आनी सरकारा हातीन हांवें पासून रेकमेंडेशन दिल्लें कितको ह्या लोकांक साल्वार करूं जाता तुमकां सांगता लोक आंजुनचे आयिल्ले कित्याक थिंगाय प्रॉब्लम जाला ते आनी ते आयिल्ले आनी मेळ्ळा आनी हांवें तांकां दाखयला तो CRZ नोटिफिकेशन कितको अमेंड करून लोकांचे घर साल्वार करूं जाता पूण सरकाराक खुश आहा तेन्ना ते ऑर्डिनन्स हाडटात राती ऑर्डिनन्स काडटात पूण गरीब लोकां पासत म्हाका दिसना सरकार केन्ना चिंता पळय तुमी डिमॉलिशन जातलें पूण तुमकां फाटल्यान आनी खबर ना कितें आहा तें हेच ते केंद्रीय सरकारान 2019 मेजर पोर्ट्स बील म्हणून हाडला आनी मेजर पोर्ट्स बील हाडलें तेन्ना आमचो MPT आशिल्लो तो MPA केला मुर्मुगांव पोर्ट ऑथॉरिटी तें बरें लागता सगळे ओल्ड वायन इन न्यू बॉटल करपाक म्हणल्यार नांव आसलें तें बदलपाक चेंज करपाक कित्याक ना ते काँग्रेसीन केल्ले आमी न्यू नाम दिया सेम तें कांय जायना न्यू पण हांव कित्याक ते मेजर पोर्ट्स बिलाचेर सांगता तुमकां मेजर पोर्ट्स बिलाचे सगळे पेडणे काणकोण पासून ते तुमचे कोस्ट लायन MPA हातीन आसा पयले 3 जागे आशिल्ले तिराखोल जुवारीचे थिंगा MPT आहलो थिंगा आनी जुवारी ब्रिजी पासून आनी सोकला काप दराम 3 जाग्या आयज कितें जाला फूल एरिया फूल कोस्ट आनी फूल बीच तेंगे हातीन आसा हेजी मिनींग कितें तुमी कितें एक शेक पासून घालूंक जाय जाल्यार तेंची परमिशन मागूंक पडटलें आतां हें कितें लागता हिंगा तुमगे घरां आसात ते मोळ वयतात ते NPA एक प्रोजेक्ट करूं जाता एक डेव्हलपमेंट प्लॅन करूं जाता आनी तें डेव्हलपमेंट प्लॅन दोऱ्यां पासून गायले जाल्यार तें अलाउड जातलें कित्याक